कोणी वशिला लावीन राजांच्या मोहराबाई एवढे सोपं आहे का? राजाने ठरवलं आता एवढ्यावर थांबायचं नाही. राजाने नंतर कोकणची मोहीम काढली. कोकणकडे राजा निघाले. निजामपूर, दापोली, पालवन, दाभोळ, बंदोर हे चिपळून राजांनी असं ठोकलं, असं धुतलं की एका शहरावर राजाने टाकलेला छापा हा आपल्या स्वराज्यात जमा होत राहिला. राजाने विशाळा गडावरती कैद करून ठेवले होते यशवंतराव दळवी. राजांच्या भीतीनं ते शरण आले होते. सूर्यराव सुरे हा पण शरण आला होता, पण तरी राजाने त्यांना विशाळा गडावर ठेवलं होतं. राजांच्या भीतीने यशवंतराव पळून गेला. सूर्यराव सुर्वे मात्र शरण आला होता. सूर्यराव सुरेने राजांना पुन्हा एकदा धोका दिला. त्याने शृंगारपूरला हमला केला राजांच्या पश्चात. आणि राजांना ज्या वक्ताला कळलं की यांनी पुन्हा आपण कुशीला, यांनी आपल्या कुशीत घेतलं, यांना पण हरामखोर पुन्हा डंक मारायला लागली. राजांनी सरळ ठरवलं यांना मारल्याशिवाय राहायचं नाही. आणि पालीचा यशवंतराव राजांच्या ज्या वक्ताला ताब्यात आला त्या वक्ताला राजांनी केव्हाच मारून टाकला. वशिला चालत नाही. राजांनी इंग्रज टोपीकरांना धडा द्यायचं शिकवलं. आणि योगायोगाने राजांच्या भेटीसाठी हे इंग्रज टोपीकर आले. त्याच्यामध्ये रेव्हिंग्टन होता, रेडॉट टेलर होता, रिचर्ड टेलर होता, फेरांड होता, डिचर्ड होता, नेपियाल होता, सॅम्युएल होता, बर्नार्ड. हे सगळे खासे माणसं राजांच्या समोर राजांना भेटीला दिली. राजाने यांचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं. यांचं म्हणणं एकच होतं, राजाजी प्लीज हेल्प मी. राजाजी आम्ही तुमच्या स्वराज्यात वखार टाकू म्हणतो. आम्हाला तुमच्या बरोबर व्यापार करायचा, व्यापार. राजाने सगळं ऐकून घेतलं आणि राजा म्हणाले, अच्छा तुम्हाला व्यापार करायचा, मला शक. पण आम्ही जेवढे तुम्हाला जवळ करू तेवढे तुम्ही आमच्या स्वराज्याला संपायचा प्रयत्न करता. ऐसाची कंका गिरफ्तार करा हे इंग्रज टोपीकरांना, सगळे हरामखोरांना फिरभर कैद करा. हरामखोर उन्हाळ्याच्या वेड्यामध्ये सिद्धी आमच्याकडे चालून आला आणि लांब पल्ल्याच्या तोफा देता काय रे त्यांना. एकदा तुम्हाला शरण केला होता, कागदावर सही केलेली शाही सुद्धा गारद हो दिली नाही तोपर्यंत लांब पल्ल्याच्या तोफा घेऊन आमच्यावर डागण्यासाठी आले का? कैद करा यांना. राजांना यांना सगळ्यांना कैद केलं आणि राजाने राजापूर आपला काबीज केला. सोनं, चांदी, पितळ, शिस, तांबे, कथील, काच, लोखंड, चंदन, कस्तुरी, अनेक प्रकारचे औषध, गेंड्याची शिंग. तुम्ही म्हणता गेंड्याचे शिंग कशाला? वाजवायला. गेंड्याचे शिंग राजांनी ताब्यात घेतली. राळ घेतली, शिलाजीत घेतलं, मेना घेतलं, असल नसेल ते मसाले घेतल्या, वखारीतील गाड्या, बैल, अगदी सार. तानाजी चालू आहे ना? हा मग बसा. राजांनी चित्तदुर्ग ताब्यात घेतला. चित्तदुर्ग ताब्यात घेतल्यावर राजाने त्या चित्तगडाचं नामकरण केलं मंडनगड. शामराज पंतांनी एका कुलकर्णीचं वतन बळकावलं होतं. राजाने त्याला पंतप्रधान या पदावरून काही क्षणात खाली केलं. अरे पंतप्रधान आमचा हा? आणि हे अशा भानगडी करतोय रा. शामराज पंतांनी ज्या वक्ताला कुलकर्ण्याचं वतन बळकावलं ही राजांना खबर कळाली. त्याच वक्ताला शामराज पंतांना बोलून घेतलं. शामराज पंतांना सांगितलं, पंत स्वराज्याचे तुम्ही प्रमुख माणसं, एखाद्या सर्वसामान्य माणसाने जर चुका केल्या तर विशेष काही होणार नाही. आणि सर्वसामान्य माणसं नीट ऐका बरं, ज्यांना वाटतं आपण सर्वसामान्य माणसं आहोत त्यांनी हे ऐका,
आणि ज्यांना ज्यांना वाटतं की आपण मोठे आहोत, आपल्याला जग ओळखत आहे, आपली कीर्ती आहे, ज्यांना ज्यांना वाटतं आपण मोठे आहोत, मग अशा मोठ्या मोठ्या माणसांनी नक्की एक वाक्य आज ऐका. मोठ्या माणसांची एकही बारीक चूक लपून राहत नाही. ज्यांना ज्यांना वाटतं ना आम्ही मोठे आहोत, अशा मोठ्या माणसांनी कधीही ध्यानात ठेवायचं, आपण केलेली बारीक चूक तसभर सुद्धा लपत नाही. आणि ज्याची कीर्ती नाही, जो लहान आहे, त्यांनी किती कुटाने केले तरी तो काय मीडियावर फेमस होत, पण तरीही मीडिया आज 80% कॅमेरा आपल्यावरती लक्ष ठेवून आहे. रस्त्याने चालता चालता सुद्धा तुम्ही कधी आणि कोणत्या कॅमेऱ्यात कैद होताना कुटाने करताना हे आपल्याला मेळ लागायचा नाही. त्याच्यामुळे अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे, तजबीज करीत बैसावे, एकांत स्थळी ऐसे माणसाने करावे. शामराज पंतांना म्हणाले, शामराज पंत, आपण कुलकर्ण्याचं वतन बळकावलं. एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या झालेल्या चुका दबूनही जातील पंत, पण तुमच्यासारख्या शहाण्या माणसाच्या चुका कधीही दबून जाणार नाहीत. आणि दबायला वखत कुठे? तुम्हाला आम्ही पंतप्रधान बनवलं. शामराज पंत, आज आम्ही तुम्हाला पंतप्रधान पदावरून खाली करत आहोत. राजांच्या मोहरत चुकी कोणालाच नाही. पंतप्रधान राजाने डायरेक्ट वतन काढून घेतलं. चल हॅट, आता माझ्या तख्ताच्या समोर झाडू मारायचं काम करतो, विषय खलास. जो न्यायाधीश म्हणून काम करत होता, प्रत्येक वाक्याने, प्रत्येक विचाराने, प्रत्येक निर्णय त्याला विचारल्याशिवाय घेतला जात नव्हता. एवढं वजन त्याला होतं. पण एका चुकीमुळे सगळं बर्बाद झालं. मोठ्या माणसाची एक चूक आयुष्य बर्बाद करू शकते. राजाने ते पद काढलं आणि नरहरी आनंदराव यांना हे पद पंतप्रधानाचं दिलं. त्यांना पेशवे बनवलं. अनाजी पंत यांना पेशवे केले. अगदी त्यांना मानाची कापडं दिली. अनाजी पंत आता राजांबरोबर एकनिष्ठ होती, पण भविष्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना संपवण्यासाठी यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा. ते चरित्र वेगळं, ते चरित्र वेगळं. ते छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र सांगत असताना त्याच्यामध्ये तो विल्लख येऊन जाईल. औरंगाबाद वरून आलेला हा शाहिस्ते खान पुण्यात आला होता. पुण्यातली ही सगळी माणसं, जवळपासचा सगळा मुलुक आपल्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न करत होते. पण औरंगाबादवरून शाहिस्ते खानाचा त्याचा अधिकारी इस्माईल खान आधीच कोकणला त्यांनी पाठवला होता. कुणी? शाहिस्ते खानानं. जा पुनवडी गाव आणि पुनवडी गावाच्या जवळ मी राख करतो शिवाजीचं स्वराज्य, तू कोकणला राख कर. पण शिवाजी राजे कोकणातच होते की राजापूरकडे तिकडे? राजांनी तो इथेच आहे हे खबर काढली आणि राजाने ठरवलं त्याच्यावर छापा टाकायचा. राजाने त्याच्यावर छापा टाकला. सोपं नाही. या खानाबरोबर 2000 बरकदाच सैन्य होता, 1000 पायदळ होता. यांच्या बरोबर हा रखवालदार म्हणून नेमलेला होता. त्यांच्या बरोबर खासी माणसं होते. बालाजी होते, दादोजी होते, भोसले होते, आपले हिंदूचे अवलादी होते त्यांच्या बरोबर. पण राजाने त्याला एवढं धुतलं, त्याला परत उभ्या आयुष्यामध्ये आंघोळ करायची गरज लागणार नाही एवढं धुतलं. राजे आले पन्हाळ्यावर. राजांनी माणसं जवळ केली. औसाईबाई राजांच्या मोर होत्या आणि राजाने एक निर्णय घ्यायचं ठरवलं. काय करावे? राजांनी पाऊल उचलण्याच्या आधी आणि राजांनी निर्णय घेण्याच्या आधी ज्यांनी हात आणलेले असतील त्यांनी वरती हात करायचे आणि राम प्रभूचं सुंदर अशा प्रकारचं 1-2 मिनिट भजन होईल. सगळ्यांनी टाळे वाजून भजन करायचं. और उसकी शुरुआत हमारे दत्तू भाई करेंगे. दत्तू भाई